देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सरकारच्या कार्यकाळात घेतलेल्या धाडसी निर्णयांबद्दल भाष्य केले। ते मुख्यमंत्री असताना झोपडपट्टीवासियांना मालकी पट्टे देण्याचा आणि गायरान जमिनीवर वास्तव्यास असलेल्या कुटुंबांना ती जागा देण्याचा निर्णय घेतला होता। मात्र या धाडसी निर्णयांची कुठे चर्चा होत नसल्याबद्दल फडणवीसांना प्रश्न विचारण्यात आलाय। त्यावर फडणवीस म्हणाले की विरोधक विकासाच्या मुद्द्यावर बोलूच शकत नाही, त्यांच्याकडे आता कुठलेही मुद्दे राहिलेले नाही। त्यांना माहिती आहे मोदी सरकार आणि आमच्या सरकारने घेतलेले निर्णय चर्चेत घेतले तर लोक आपल्याला प्रश्न विचारतील, तुम्ही 60 वर्षात गरिबांसाठी काय केले। आमचे जे विरोधक आहेत ते विकासावर बोलू शकत नाही। 60 वर्ष राज्य केलं, त्यांनी गरिबांना काय दिलं, दलितांना काय दिलं, आदिवासींना काय दिलं, ओबीसींना काय दिलं, मायनॉरिटीला काय दिलं, हे काहीच सांगू शकत नाही। त्यामुळे मूळ विषय ते चर्चेलाच येऊ देत नाही। जसं आपण सांगितलं, मालकी हक्काचे पट्टे आपण गरिबांना दिले। आज मोदीजींनी 20 कोटी लोकांना झोपडीतनं काढून पक्क्या घरामध्ये आणलं। आज 60 कोटी लोकांच्या घरी पाणी गेलं, 55 कोटी लोकांच्या घरी शौचालय झालं, 50 कोटी लोकांच्या घरी गॅस गेला। त्यांना हे माहिती आहे की हे विषय जर चर्चेला आले तर लोक आपल्याला प्रश्न विचारतील, 60 वर्षात तुम्ही का करू शकले नाहीत। म्हणून या विषयांच्या ऐवजी खोटं बोलायचं, लोकांना भटकवायचं, लोकांच्या डोक्यात कन्फ्युजन क्रिएट करायचं, अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न आहे। तरी देखील लोकांना हे समजतं, कारण लोक लाभार्थी आहेत, लोकांपर्यंत ते पोहोचलं आहे, लोक मोदीजींच्या सोबत आहेत। आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी।